ओबीसी सहन करणार नाही। आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कुणब्यांच्या ज्या 54 लाख नोंदी झालेल्या आहेत, या नोंदींच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य असं मोठं आंदोलन लोकशाही मार्गाने उभं केलं जाईल। प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सरकार विरोधात कठोर भूमिका घेतायत, काय वाटतं? सरकारवर भरपूर टीका होत आहे तुमच्या मध्ये। सरकारवर आमचा भरोसा नाही। सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला जरांगे म्हणतायत की आम्ही ऑलरेडी कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीच्या आरक्षणात घुसलोय, 80% घुसलोय, आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही 100% घुसणार आहोत। ओबीसीचं आरक्षण संपलं ना। जर मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर बलुता टिकेल, आलुतेदार टिकतील, भटक्या विमुक्त जाती जमाती टिकतील, त्यांची पोरं मराठा समाजाच्या तरुणांच्या कॉम्पिटिशनला उतरतील का? कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत, नोकऱ्या देणारे ते आहेत। लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन, कायदा बनवणारे आणि कायदा अंमलात आणणारी माणसं शासनकर्ती जमात कोण आहे? आणि मग शासनकर्ती जमात जर मागास होत असेल तर मग पुढारलं कोण? बलुता पुढारला, ओबीसी पुढारला, ओबीसीनी कारखानदारी चालवली, ओबीसी रिटर्न अगेन अँड अगेन निवडून येतात, आमदार खासदार होतात, ओबीसीनी महाराष्ट्र हातात घेतलाय, ओबीसीनी महाराष्ट्र वेटीस धरलाय, ओबीसीनी जाळपोळ केली, आंदोलनं केली, काय केलं नक्की ओबीसीनी? या प्रश्नाचं उत्तर आताच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं। अन्यथा तुम्ही जी शपथ घेतली 12 करोड जनतेच्या दायित्वाची, तुम्ही ही शपथ विसरलाय, तुम्ही घटनेचा द्रोह करताय, तुम्ही कायदा भंग करताय, अशी आमच्या ओबीसीच्या तरुणांची भावना आहे। भाऊ पॉलिटिकल अजेंडा आहे असं आपण त्यांना आरक्षण नाही पाहिजे, नाही फक्त तो पॉलिटिकल अजेंडा आहे असं हे वेळोवेळी त्यांच्या कृत्यावरून दिसून आले। त्यांची प्रत्येक आंदोलनाला मागणी वेगळी असती। लोकसभेला त्यांनी बैठका लावून माणसं पडली, आणि एक वक्तव्य त्यांचं या महाराष्ट्रानं ऐकलं, ओबीसीचा माणूस असा त्याला पराभूत करा की पुढच्या 5 पिढ्या निवडून नाही आल्या पाहिजेत। हे कोण म्हणाले? त्यामुळे ह्या माणसाचा अजेंडाच पॉलिटिकल आहे। हा माणूस पॉलिटिकल अजेंड्यावरच चालतोय। या माणसाला आरक्षणामधला काही सुद्धा एक टक्का सुद्धा ज्ञान नाही। हा कोण सोशल रिफॉर्मर नाही, हा कोण विचारवंत नाही, हा कोण तज्ञ नाही, आणि घटनेचा वेळोवेळी घटनेची पायमल्ली करणारा हा माणूस, ओबीसीचे हक्क अधिकार डावलणारा माणूस, आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणणारा माणूस, कसं देत नाही बघू म्हणणारा माणूस, म्हणजे घटनेला चॅलेंज करणारा माणूस एका आंदोलनाचं नेतृत्व करतोय आणि त्याला शासन एंटरटेन करतंय। हा आमच्या ओबीसीच्या मनामधला राग आणि रोष आहे। सापडलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सापडलेले आहे का पूर्वीचे काय? अलीकडच्या कालावधीत मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झाली। आता जागा झाला आमचा मराठा बांधव, काय करत होता गेली 27 वर्ष? 27 वर्ष त्यांना कुणब्याच्या नोंदी सापडल्या नाहीत। जो खरा कुणबी आहे तो ओबीसी आरक्षणातच आहे। आमचा त्यांना कुठलाही विरोध नाही। जो कोकणातला आहे, रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेचा जो कुणबी आहे तो खरा ओबीसी आहे। जो आमचा वराडी कुणबी आहे, जो आमचा तिरळे कुणबी आहे, हे कुणबी जे ओरिजिनल, ज्याला कुणबावा करावा लागला, ज्याला दुय्यम वागणूक मिळाली, ज्याला गावगाड्यामध्ये दुय्यम स्थान मिळालं, तो कुणबी आमचाच आहे, तो ओबीसी मधलाच आहे। पण हे कुठले कुणबी, एवढे उशिरा जागे झालेले कुणबी कसे काय पुढे आले? या प्रश्नाची उत्तर आम्हाला या सरकारकडून पाहिजे। सरकार दबावामध्ये आहे। हे बघा, मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या म्हणजे स्वजातीय आंदोलनाला रेड कार्पेट घालतात आणि ओबीसी बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाहीत। काय म्हटलं पाहिजे आम्ही त्यांना? मग आम्ही त्यांची रयत नाही आहोत का? आम्ही त्यांना मतदान केलं नाही का? 50-60% लोकांचा तुम्ही मताचा अधिकार काढून घेतला काय? आम्हाला तुम्ही एवढे गृहीत धरता, आम्हाला वेळेत करता, आम्ही कसं म्हणावं तुम्ही आमचे आहात? नाही, विश्वास अजिबात नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आहे। डीएनए असेल तर पुढे यावं आणि खरं काय ते सांगावं की नक्की ओबीसींचं चाललंय काय, झालंय काय, ओबीसींचं द्यावं उत्तर। जरांगे पाटलांच्या मागण्या जर शासनाने मान्य केले की प्रत्येक विधानसभेत तुम्ही उमेदवार उभे करणार? हे बघा, आम्ही आता सध्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढतो। आम्ही ओबीसी